कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेणमध्ये मेडिकल स्टोअरला भीषण आग. मध्यरात्री सोनिया मेडिकल जळाले. अग्निशमन दलाची तात्काळ कारवाई. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. रोहा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती मतदारसंघ. 99 उमेदवारी अर्ज दाखल. 193 मतदान केंद्रांवर होणार मतदान. आचारसंहितेवर कडक अंमलबजावणी. संतोष जैतापकरांचा अर्ज वैध ठरला. विक्रांत जाधवांची हरकत फेटाळली. तांत्रिक मुद्द्यांवरून आव्हान. ॲडव्होकेट संकेत साळवींचा ठोस युक्तिवाद. असगोली गटात लढत रंगतदार. आणि पालीत गणेश जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न. बल्लाळेश्वर दर्शनासाठी लांब रांगा. अष्टविनायक पालीत भाविकांचा महासागर. पाहुयात सविस्तर वृत्त. पेण शहरातील मोतीराम तलाव रोडवरील जगदंबा सिद्धी इमारतीमधील सोनिया मेडिकल अँड जनरल स्टोअरला मंगळवारी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीच्या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पेण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेवेळी पोलीस हवालदार चौरे आणि बोडके तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानामध्ये असलेला औषधांचा साठा आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत. रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे. रोहा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यात 193 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून तेवढीच मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्यासाठी स्थिर आणि फिरती पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. मतदान शांततेत, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावे यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रोहा तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद विभाग आणि 8 पंचायत समिती गणामध्ये एकूण 99 अर्ज प्राप्त झालेले होते. त्या अर्जांची छाननी आज सकाळी पूर्ण करण्यात आली. उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्याच्यामध्ये विशेष करून खर्चाची जी मर्यादा आहे 6 लाख रुपये आणि 4.5 लाख रुपये ही मर्यादा समजावून सांगण्यात आली. खर्च दैनंदिन सबमिट करायचा आहे, जमा करायचा आहे, त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था राखणे, उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवता कामा नये अशा स्वरूपाच्या सूचना आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने रोहा तालुक्यामध्ये स्थिर चित्रण पथकं आहेत, ती 3 ठिकाणी आपण ठेवलेली आहेत. त्याशिवाय फिरती पथकं आहेत. त्याशिवाय ज्यावेळेस उमेदवारांचा प्रचार सुरू होईल त्यासाठी आपल्याला व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके त्यांच्यासोबत त्या प्रचारासोबत आपण नेमणार आहोत. तर आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तयारी आमची झालेली आहे. जनतेला देखील आवाहन करण्यात येते की आचारसंहिता भंगाच्या काही घटना त्यांच्या निदर्शनास आल्या तर तातडीने आमच्याकडे संपर्क साधावा. आम्ही त्या ठिकाणी आमचं पथक पाठवून त्याबाबत उचित कारवाई करण्याची दक्षता घेऊ. रोहा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 193 मतदान केंद्र आहेत. त्यासाठी 193 मतदान पथके नेमण्यात येणार आहेत. त्याशिवाय 10% राखीव मतदान पथकं सुद्धा नेमण्यात येणार आहेत. त्यांचं प्रशिक्षण आम्ही उद्या 23 तारखेला ठेवलेलं आहे. दुसरं प्रशिक्षण 30 तारखेला ठेवलेलं आहे. त्यांचं योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलं जाईल. त्यांना मशीन मतदान यंत्र हाताळणीचं प्रशिक्षण सुद्धा सोबतच दिलं जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असताना सुधागड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निष्ठावान आणि जाबाज कार्यकर्ते निवडणूक मैदानात उतरले आहेत। सुधागड पंचायत समिती निवडणुकीत अडुळसे 40 गणातून भावेश बेलोसे तर जांभूळपाडा 38 गणातून हर्षदास शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। सुधागड हा आदिवासी बहुल तालुका असून येथे मूलभूत सोयीसुविधांची मोठी वानवा आहे। रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारखे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले। जनता जनार्दन मनसेला नक्कीच साथ देईल असा ठाम विश्वास भावेश बेलोसे आणि हर्षदास शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आज रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पंचायत समिती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 अधिकृत उमेदवार आम्ही रिंगणात उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये जे 40 अडुळसे जी पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भावेश दिलीप बेलोसे तसेच जांभूळपाडा 38 जांभूळपाडा या गणातून हर्षदा शिंदे हे 2 उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आज इथे उभे केलेत। विषय एकच होता की रायगड जिल्ह्यातील तुम्ही सुधागड तालुका पाहिला तर सुधागड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये विकास हा सत्ताधाऱ्यांकडून देखील झाला नाही आणि विरोधकांनी याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही। या विकासाच्या नावावरती दरवेळी घुमजाव करणारे बरेचसे सत्ताधारी पक्ष हे फक्त मतदानाच्या दिवशी त्यांना दिसतात। तर आमचं एकच एक उद्दिष्ट असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंगराळ भागातील रस्ते असो किंवा जी कोणतीही उपाययोजना तिथे पाण्याचा देखील बऱ्याच ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा ठिकाणी पाण्याची समस्या असो, विजेची समस्या असो किंवा रस्त्यांची समस्या असो, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जातीने लक्ष देईल आणि आमचे 2 शिलेदार येत्या या 5 फेब्रुवारी रोजी जी निवडणूक आहे पंचायत समितीची तर त्यामध्ये नक्कीच आमचे हे 2 शिलेदार नक्कीच पंचायत समितीमध्ये विराजमान होतील एवढं नक्कीच। निवडणुकी आजवर जी कामं आम्ही जनतेसाठी केलेली आहेत त्या जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत। जनतेचा विकास हेच आमचं मूल उद्दिष्ट असेल। कसा विश्वास आहे जनतेतून, कसा प्रतिसाद आहे तुमच्या नावावर? जनतेचा भक्कम असा पाठिंबा आहे आमच्या पाठीशी, कारण त्यांची बरीचशी कामं, पाणी असू दे, त्यांचं कामगारांचा प्रश्न असू दे, त्यांची लाईटीचा विषय असू दे, आम्ही जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत। निवडणूक लढवायची इच्छा अशी आहे की आता सुधागड तालुक्यात जर तुम्ही बघाल तर सर्व पक्षीय कोणत्या पक्षात आहे याचा ताळमेळ राहिला नाहीच आहे। फक्त सत्तेसाठी आणि या गोष्टीसाठी कोण कोणाच्या पक्षात चाललंय आणि कुठे चाललंय याचा नियम नाहीये। तो आता फक्त इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सर्व येणार आणि फक्त आपापली पोळी भाजून जाणार। पुन्हा 5 वर्षे कोण कुणाला जनतेच्या काय समस्या आहेत, काय गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत। आणि सुधागड तालुक्याच्या अजून एक गोष्ट बघायला गेलो आपण तर बाहेरून म्हणजे सुधागड तालुक्याच्या बाहेरून उमेदवार सुधागड तालुक्यामध्ये उमेदवार अर्ज भरत आहेत। तर माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आपल्या प्रभागातील, आपल्या शेजारील म्हणजे अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठून बोललात तरी असा उमेदवार निवडून द्या की जो तुमच्यासाठी सेवेसाठी 24 तास तयार असेल। आणि त्यासाठी भावेश बेलोसे हा 40 अडुळसे या गणातून पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे लढवत आहे। तर तुम्ही मला सहकार्य करा। मी नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील, रस्ते, पाणी, विजेच्या ज्या काही समस्या असतील त्यावरती नक्की भर देईल। एकदा जर मी प्रतिनिधी बनून पंचायत समितीमध्ये निवडून आलो तर तुमच्या हर एक गोष्टीसाठी मी उभा राहणारा या इथल्या तालुक्यातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। अजगोली जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरवण्यात आला आहे। निवडणूक अर्जाच्या छाननी दरम्यान विक्रांत जाधव यांनी जैतापकर यांच्या अर्जावर हरकत घेत उमेदवारीला आव्हान दिलं होतं। नामनिर्देशन पत्रात खाडाखोड, संपत्ती विवरणात विगतवारी नसणे तसेच प्रलंबित प्रकरणांची संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद नसल्याचे आरोप त्यांनी केले होते। या हरकतीला प्रत्युत्तर देताना जैतापकर यांच्या वतीनं सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट संकेत साळवी यांनी सविस्तर लेखी म्हणणे मांडले। सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा दाखला देत केवळ तांत्रिक बाबींवर उमेदवारी अर्ज बाद करता येत नाही असा ठोस युक्तिवाद त्यांनी केला। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी उशिरा निकाल जाहीर करत संतोष जैतापकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे। या निर्णयामुळे गुहागर शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण असून अजगोली गटातील निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना गटाची ताकद वाढत असल्याचा दावा केला आहे। एकनाथ शिंदे हेच मुख्य नेते असून
दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. नुकताच एक अपक्ष नगरसेवक सोबत आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत गट नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना या आमच्या गटामध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि शिवसेनेमध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की एकेकाने संख्या आमची वाढत जाते, कमी नाही होत. आज ठाण्यामध्ये आमचे 75 नगरसेवक निवडून आले होते. आज जे एक अपक्ष ज्या नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आज आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या गटाला आणि ठाण्यामध्ये 76 ही संख्या आज आमची झालेली आहे. नवी मुंबईमध्ये 42 ही संख्या आहे आणि 42 नगरसेवकांची आज गट नोंदणी या ठिकाणी होणार आहे. मुंबईचे जे गटनेते आहेत ते माझे मित्र आहेत. आम्ही विद्यार्थी दशेपासून एकत्र काम करायचो, विद्यार्थी चळवळीतून मित्र आहेत. त्यांना भेटलेलो आहे. एकाच आता समोरासमोर भेट झाली आणि ते निवडून आलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, गटनेते आहेत. आपला मित्र आज मुंबईच्या मनसेचा नगरसेवकाचा गटनेता झालेला आहे आणि त्याचा आनंद होता म्हणून त्यांना मिठी मारलेली आहे. बाकी त्यामध्ये राजकारण काही नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल, मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल. मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाहीये. त्याच्यामुळे जवळ नको, लांब नको. शेवटी लोकसभेला ते आमच्या सोबत होते. ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. ठाणे महानगरपालिकेत SC खुला प्रवर्ग आरक्षण पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केला आहे. नवी मुंबईत नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपबाबत देखील भूमिका स्पष्ट करत भाजप आमच्यासोबत आहे आणि पुढील काळात ते आमच्यासोबतच सामील होतील असा विश्वास व्यक्त केला. महापौर पदावर शिंदे गटाचा दावा अधिक ठोस होत असल्याचे संकेत म्हस्के यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. ठाण्याला SC खुला प्रवर्ग महापौराचं आरक्षण पडलेलं आहे. ठाण्यात अनेक आमचे उमेदवार SC प्रवर्गातील आहेत आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतील. यामध्ये सत्ता समीकरणामध्ये कोण कोण सामील असतात? शिवसेना भाजप आमची महायुती आहे, त्यामुळे सत्ता समीकरणामध्ये सर्वजण त्यामध्ये सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमचे नेते आहेत, एकत्र बसून निर्णय घेतील. इथं नवी मुंबईमध्ये तुम्ही महापौर पदाची निवडणूक लढणार आहात, पण भारतीय जनता पार्टी सगळीकडे तुम्ही माहिती म्हणताय, तर नवी मुंबईमध्ये पण जर तुमचा महापौर झाला नाही आता युतीमध्ये आम्ही लढलो नव्हतो. नवी मुंबईमध्ये आता मी निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे काही भाष्य करत नाही. ठीक आहे, बघू काय ही युतीमध्ये लढली नव्हती मात्र तुमच्या सोबत आली, मग तुम्ही जाणार का सोबत भाजप? कोणाच्या? नवी मुंबईमध्ये जो काही निर्णय असतील ते आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. परंतु ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला आहे. निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर पद मिळावं म्हणून. दावा करू शकतात ना, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा. त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. खेड तालुका बार असोसिएशनच्या 2026 सालासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्व 7ही पदांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं प्रत्यक्ष मतदानाची गरज भासली नाही आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट विलास परब यांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदी सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद नारायण जाडकर, सचिवपदी ॲडव्होकेट अभिजित प्रभाकर गांधी, सहाय्यक सचिवपदी ॲडव्होकेट सिद्धेश संजय बुटाला आणि ॲडव्होकेट स्वरूप सुभाष थरवळ यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी ॲडव्होकेट अश्विन कुमार शाहू भोसले तर महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट संगीता बापट यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट अक्षय सचिन कोकणे यांनी निवडीचे प्रमाणपत्र दिले असून नवनिर्वाचित कार्यकारिणी लवकरच पदभार स्वीकारणार आहे. रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा 51वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. माजी सैनिक तुकाराम माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पटसंख्या वाढत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला अधीक्षक कैलास पठारे,
करुणा लोभी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. 51 वर्षांच्या यशस्वी वाटचालीमुळे शाळेत आनंदाचं वातावरण पसरलं असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात अधिक दर्जेदार उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. खेड तालुक्यातील सोनगाव येथील ब्राह्मणवाडी गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी खास उपस्थिती लावली. सोनगाव ब्राह्मणवाडी हे आमदार केळकर यांचे आजोळ असल्याने ते दरवर्षी गणेश जयंती उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रिंगणात असून त्यांच्या विजयासाठी मतदारांनी कमळ निशाणीवर मतदान करावे असे आवाहन केले. या भागात भाजपचा प्रतिनिधी नसतानाही 2.5 ते 3 कोटी रुपयांची विकास कामे आपण मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलंय. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार असल्यानं भाजपाचे उमेदवार निवडून दिल्यास विकासासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तडफदार असे सगळे उमेदवार, तिघही उमेदवार उभे आहेत. या सगळ्या भागामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य नव्हते तरी देखील भारतीय जनता पार्टीने 2.5-3 कोटी रुपयाचा निधी माझ्याच माध्यमातून शासनाकडनं आम्ही आणला होता. अनेक वर्ष प्रलंबित अशा प्रकारचं कामं जी आहेत ती राहिलेली होती. या ठिकाणी दुजाभाव केला जातो. आपल्याला जिथे मतदान दिलं जातं त्या ठिकाणी निधी खर्च केला जातो आणि जिथे मतदान होत नसेल त्या ठिकाणी त्यांना तसंच ठेवलं जातं, अविकसित ठेवलं जातं. परंतु आता येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा आपण कमळ फुलवा. कमळ हे चिरकाल राहणार आहे. डबल इंजिन आहे. केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व दूर अशा प्रकारचा विकास होतो आहे. राज्यामध्ये देखील आदरणीय नरेंद्र मोदी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम होतं आहे आणि त्याच्यामुळे कमळाशिवाय पर्याय नाही. कमळ याचाच अर्थ विकास, गावपाड्याचा विकास, सर्व घटकांचा विकास आणि तो आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पार्टीशी भक्कम असा पाठिंबा द्या. या ठिकाणी ही मंडळी आमचं काम करतील आणि विधिमंडळामध्ये आम्ही आमदार लोक तुमचं काम करू एवढं आपल्याला आश्वासित करतो. आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर विनायक मंदिर येथे माघ मासोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी पहाटेपासूनच बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. राज्यभरासह राज्याबाहेरून आलेल्या हजारो भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला. जन्मोत्सवानिमित्त बाळ गणेशाची मूर्ती पाळण्यात ठेवून भक्तिभावानं पाळणा हलवण्यात आला. या निमित्तानं पालीत मोठी यात्रा भरली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं चित्र आहे. देवस्थानाकडून भाविकांसाठी विनामूल्य चहा, अल्प उपहार तसेच पंचमीला महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. माघ महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई रांगोळ्या करण्यात आल्या होत्या. प्रशासन, पोलीस व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन केल्यानं हा उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. देवभूमी पालित सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. या माघी उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना मंगलमय आणि हार्दिक शुभेच्छा. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.